मिल रहा है ना, कितना अच्छा मिल रहा है। आपकी सभी कर पाए ना क्या थोड़ा मार लेंगे। अरे बाळ्या, मला गुलाबाची बादली आहे. नाही पाऊस खूप होईल. मुळामध्ये आपल्या समस्या केवळ पाऊस नाही, पाऊस आहेच पण केवळ पाऊस नाही आहे. म्हणजे आता हा आजचा दिवस काही हा विषय बोलण्याचा नाही आहे, पण उत्पन्न आणि उत्पादन यातला फरक जोपर्यंत लक्षात येत माझ्या शेतामध्ये उत्पन्न अगदी भरघोस आलं आणि मला त्याला भावच नसेल तर माझं उत्पन्न किती शेतकरी मग. त्यामुळे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. पाऊस मुबलक झाला, खूप छान आमची शेती आली तरीसुद्धा त्याला भाव जोपर्यंत एक निश्चित होत नाही तोपर्यंत नाही. दुसरी गोष्ट यावेळी सगळ्यात महत्त्वाची म्हणजे दरवेळी आपण गणपतीमध्ये रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांचा संदर्भात कायमच ओरड असते. आपले धर्मदाय आयुक्त यावेळचे आता शिवकुमार डिगे यांनी प्रत्येक गणेश मंडळाला सांगितलेलं आहे की आपापल्या एरियामधले सगळे खड्डे आहेत ते तुम्ही बुजवायचे मंडळातर्फे. मग महापालिकेची किंवा आपण सरकारची कोणाचीच वाट पाहायची नाही, कारण मृत्यू झाल्यानंतर आपला होतं, महापालिकेचा नाही. त्यांनी काय करायचं ते त्यांनी करावं, त्यांना जमेल तेव्हा करावं, जमेल तसं करावं. पण मला असं वाटतं की आपण ज्यावेळी पैसे घेतो, वर्गणी घेतो लोकांकडे, तर त्या विभागातल्या मंडळींच्या जीवाची आपली जबाबदारी आहे. तर आपण तेवढे खड्डे बुजू, रोषणाई थोडीशी कमी करू, जे आवश्यक आहे ते करूया. कारण जो मूळ हेतू आहे गणेश उत्सवाचा तो थोड्याफार अंशी आपण कुठेतरी पूर्ण करूया. त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो, शिवकुमार दिघे आपले नवे चॅरिटी कमिशनर आहेत. अप्रतिम माणूस आहे, कमालीचं काम करतो.
जरासुद्धा करप्ट नाही, अगदी गावखेड्यातून आलेला आहे. त्यामुळे त्याचा जो ॲप्रोच आहे तो तसाच आहे. सकृत दर्शनी तुम्हाला कदाचित थोडंसं रांगडं वाटेल, पण ते इतकं उपयुक्त आहे. तर त्यामुळे आपण तसं करूया. नामच्या माध्यमातून जेवढी कामं चालायची ती चालूच आहे. परत या नामच्या याच्यामध्ये मी केवळ एकटा नाही आहे, खूपशी मंडळी तिथे इन्व्हॉल्व आहेत. मकरंद आणि माझं नाव आहे फक्त सुरुवातीला, पण खूप मंडळी आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे यावेळी आपण सैनिकांच्या संदर्भातला जास्त पुढाकार घेतलेला आहे. तो एवढ्यासाठी की तुम्ही रोज पाहताय की आपल्या सीमेवर रोज 2, 4, 5, 6 अशा कॅज्युअलिटीज होत आहेत. आपले जवान जात आहेत. सरकारतर्फे त्यांना जी भरपाई आपण नाही म्हणू शकत, पण त्यांच्या कुटुंबियांना जे पैसे दिले जातात ते जातातच. पण आपण तुमच्यातर्फे म्हणजे तुम्हीच दिलेले हे पैसे आहेत, नामच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला आपण 2.5 लाख रुपये जाऊन देतो. तुटपुंजी आहे ही रक्कम, पण तरीसुद्धा आम्हाला जाणीव आहे तुमच्या सॅक्रिफाईसची. त्यामुळे हे आपण पैसे दर ठिकाणी देणार आहोत. शेतकऱ्यांच्या संदर्भातलं बाकीचं एक्स्कवेशन वगैरे हा भाग चालूच आहे आपल्या सगळ्या ठिकाणी. गेल्या वर्षीच्या त्या एक्स्कवेशनमुळे आपण जे खोदकाम केलेलं आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना खूप फायदा झाला. त्यांच्या विहिरीनं पाणी कायम राहिलं. यावर्षी थोडा उशिरा पाऊस सुरू झाला, पण आता मुबलक आहे. तर मागेसुद्धा आवाज तुम्ही पाहताय, अतिशय मुबलक पाऊस आहे, होईल. मी कुठल्याही पक्षाचा नाही, तुम्हाला माहिती आहे, पण तरीसुद्धा मी एक निश्चितपणे सांगू शकेन की हे जे सरकार आहे त्यांनी शेतकऱ्यांच्याबद्दल अतिशय सहानुभूतीनं विचार केलेला आहे. त्याबद्दल मी खरंच धन्यवाद मानतो या सगळ्यांचेच. केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांनी खूप छान काम केलं आहे. आता ते पुरेसं असेल नसेल हा वादाचा विषय आहे, कारण आपण नेमकं वाईट काय हे शोधत बसलो तर त्यातलं चांगलं काय आपल्याला दिसणारच. की त्यातलं चांगलं जे काय आहे आपण ते पाहूया. त्यामुळे फडणवीस साहेब, मोदी साहेब आणि सगळंच मंत्रिमंडळ जोपर्यंत तुम्ही आमच्या शेतकऱ्यांच्या बाजूनं आहात तोपर्यंत आम्ही तुमच्या बाजूनं आहोत, सगळे शेतकरी जनता. कारण आपण एकमेकावर इतके अवलंबून आहोत, त्यामुळे एकमेकांचे हात हातात घेऊनच आपल्याला जावं लागेल. विचार अजून काय विचारायचं? मला वंदे मातरम म्हणायला नेहमीच आवडेल. माझ्या इथे आता जो प्रश्न आहे, हां, बोलता बोलता असं कळालं की नाझीर आणि मेहबूब हे ते सगळे गणपती बसवणारे मेहबूब आहे. म्हणजे आमचे सगळेच मल्हारचे सगळेच मित्र जे आहेत, मल्हारसुद्धा मोहरमला जात असतो. हा प्रत्येकाचा वैयक्तिक विचार आहे, पण त्याच्यावरनं भांडणं करत बसण्यापेक्षा मला वाटतं ना म्हणावं, मी म्हणावं, जाणीवपूर्वक म्हणावं. सगळ्यात मोठा सण मला असं वाटतं की 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी असावा. आपण रस्त्यावर पडत असणार. देश नसेल तर मला माझी ओळख नाही आहे. त्यामुळे माझा देश हा पहिला, माझा धर्म हा देश असायला पाहिजे आणि हे प्रत्येकाला कळायला पाहिजे. कारण इथे कोणीही तुर्कस्तानातून किंवा अफगाणिस्तानातून आलेलं नाही. आपण सगळे एकमेकांचेच आहोत. कुठेतरी 4 पिढ्या, 6 पिढ्या, 7 पिढ्या आपण कुठेतरी कन्वर्ट झालो. शफी इनामदार माझा मित्र होता, मुसलमान होता. तो म्हणायचा मला नेहमी, नाना अरे आमचे कुठे पंजोबा झाले कन्वर्ट, पण अजून आमचं कागदावर नाव लांबातेच आहे. तर त्यामुळे मी मुसलमान किंवा मी हिंदू किंवा मी ख्रिश्चन, शीख ह्याच्यामध्ये आपण अडकूया नको. देशासमोर अजून खूप मोठ्या समस्या आहेत आणि काही राजकारणी जे आहेत तुमच्या जाती धर्माचा उपयोग करून त्यांची पोळी भाजून घेत आहेत. तर ते नेमके कोण आणि त्यांना कसं निवडून द्यायचं नाही याची काळजी घ्या तुम्ही. समीकरणं एका दिवसात नाही बदलली. ही आताची जी परिस्थिती आली आहे ही वर्षानुवर्ष कुठेतरी जाऊन 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 आता पण या आहे. बदलायचं झालं तर त्यालासुद्धा एक थोडासा वेळ लागेल, पण निदान सुरुवात आता जसं जे डिगेनी सांगितलं की आपण खड्डे रस्त्यावर असता कामा नये. गणपतीमध्ये सगळे खड्डे. मी माझा टेम्पो घेणार, मी माझ्या हातानं मी जाऊन बुजवायला सुरुवात केली. 4 गाड्या थांबतील थोडा वेळ, पण एकदा निदान कोणाचा जीव जाणार आणि एवढं प्रत्येकाने करावं रे. आपण घाटामधून जात असताना बघतो एखादा ट्रक थांबला,
मागे येईल म्हणून मग दगड लावतात आणि मग तसेच पुढे जातात. त्या एका दगडामुळे किती जीव जातात. मी कायमस्वरूप आहे, म्हणजे मी 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 म्हणत नाही, पण मला कायमस्वरूपी असं वाटतं मी गाडी थांबवतो, तो दगड बाजूला काढतो आणि मी पुढे जातो. किती वेळ लागतो? 2 मिनटं लागत नाही. पण मला असं वाटतं की हे प्रत्येकाने स्वतः म्हणून करावं, स्वतःची गरज म्हणून करावं, तुम्हाला वाटतं म्हणून करावं. फार मोठं देशकार्य केलं असं नाही आहे, पण निदान कदाचित तुमच्यामुळे कोणाचा तरी जीव वाचतो, कोणाचं तरी घर उजाडण्यापासून वाचतं आणि हे करणं फार गरजेचं आहे. आता तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे की बदल हा इतका आमूलाग्र झालेला आहे, गोंधळ जास्त होतो. म्हणजे तुम्ही नेहमीच बघितलं कुठल्याही, म्हणजे मग ते ख्रिश्चन असतील किंवा मुसलमान असतील किंवा बौद्ध असतील किंवा शीख असतील, कोणी तिथे कुठे धिंगाणा होतो का रे? सिनेमाची गाणी वाजवून किंवा तिथे असे बिबिच्च पद्धतीने नाचतात, तिथे दारू पिऊन नाचतात. आपल्या धर्माचं जतन आपणच नाही करणार तर कोण करणार? मुळामध्ये मी धर्म म्हणजे मला असं वाटतं की आपण एकमेकांच्या गळ्यात हात घालणं आणि छानपैकी सौख्यानं फिरणं ह्या सगळ्या समाजामध्ये, हा माझा धर्म आहे. मी हिंदू किंवा मुसलमान असं मी पण जरी जे पाळणारे आहेत त्यांच्या हे लक्षात नाही. किती किती गलिच्छ वाद आहे. रंगारी की लोकमान्य टिळक. आता लोकमान्य टिळकांचं मोठेपण आपण ठरवणार का? आपली लायकी आहे का त्यांच्याबद्दल बोलण्याची? उगाचच काहीतरी आपलं वाद उठून काढायचा. एक तर मुळात ब्राह्मण, क्षत्रिय, म्हणजे मराठा, वैश्य असेच ना, कशासाठी हे वाद आहेत? आणि हे तुम्ही पहिल्यांदा तुम्ही आता मीडियावाले आहात, तुम्ही शोधून काढा ना हे वाद उकरून काढतात कोण, ते नेमके कोण आहेत, काय करतायत, त्यांची पोळी कशा पद्धतीने वाचतात. सगळेच आपले प्रतिथ यश राजकारणीसुद्धा, मला आता नाव घेऊन असं वाटतं की नाहीला जाईल, नाव नाही घेता येईल. खाजगीमध्ये मी खूप शिव्या घालतो, आपण सार्वजनिक ठिकाणी असं नाही बोलू शकत. पण आपले अतिशय प्रतिथ यश पुढारी वेगवेगळ्या पक्षाचे तुम्ही बघितलेलं आहे, रोज काहीतरी स्टेटमेंट करायची. आता कोणी पुत्र विचारत नाही तुम्हाला, मग निदान त्या स्टेटमेंट केल्यामुळे तरी तुम्ही प्रकाशात राहाल अशा पद्धतीने तुमच्याबद्दल चर्चा. काय गरज आहे? एक वेळ आपली संपलेली असते, हे मान्य करायचं. नाना उद्या पुढच्या वर्षी मी नसणार इथे, मी ही सगळी मुलं, म्हणजे मी याच वर्षी त्यांच्या हातात सोपून दिलं. माझं हे इथलं, मी येणार, प्रतिष्ठापना झाली, नमस्कार करणार आणि मी जाणार. याच्या व्यतिरिक्त म्हणजे ह्या निमित्तानं लोक भेटतात हे मला मान्य आहे, पण मी इथे बसेन, पण सगळं मुलांच्या ताब्यात राहायचं. आपण किती दिवस असं बसायचं? मला एक म्हणजे हे उदाहरण चुकीचं आहे, पण गंगूबाई हंगेलांचं गाणं मला खूप आवडायचं. अगदी आईच्या ठिकाणी होत्या त्या, त्यांची मुलगी होती, ती नेहमी आईच्या मागे तंबारा घेऊन बसायची, अतिशय सुरेख त्याही गायची. पण आई जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तिला काही गाता आलं नाही. ती कायम तंबोरा घेऊन मागे बसली आणि एक दिवस ती गेली आणि त्याच्यानंतर गंगूबाई लवकरच गेल्या, पण त्या कधीही पुढे येऊन गाऊ शकल्या नाही. मला असं वाटतं की ही माझी जबाबदारी आहे की मुलांना म्हणायचं तुम्ही करा, आता मी मागे उभा राहतो. प्रत्येकाची वेळ असते, त्याच्या वेळी तसंच करायचं असतं. सतत मी 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 हे किती करणार? आमच्या संदर्भात सुद्धा मी त्या दिवशी म्हटलं की आता मी पुढच्या वर्षी मी यातून बाजूला होणार, मी असणार तिथे, मी काम करत राहणार, पैसे जमा करत राहणार. आपल्या विवंचना आणि अडचणी काही संपणार नाही आहे. त्याचे थोडेसे ना मी काय केलं असं मोठं, पण थोडासा एक दिलासा असतो. कोणीतरी आहे, तुम्हाला हे नाव माहीत झालं त्याचं कारण ते काम काय होतं त्याच्यासाठी. नाही तर असं करणारे खूप असतात आणि खूप निस्पृहपणे करणारी मंडळी आहे सगळीच. त्यामुळे खांदेपालट हा होत राहायला पाहिजे. आता हे ओझा आहे किंवा ही जबाबदारी आहे ती दुसऱ्यांकडे द्यायची, सगळी मुलं असतील. नाही, काय होतं तुमच्या सिनेमाची गोष्ट, हे तुमच्या भोवताली काय घडतंय त्याच्यावर अवलंबून असतं. मला फक्त नटसम्राट करायचं आहे की मला एकच प्याला करायचं आहे की मला संशय करायचा, मला नाही वाटत. आजूबाजूला काय घडतंय, माझ्यासमोर हे माध्यम आहे, तुमचे कॅमेरे आता चालू आहे, मी जे बोलतोय ते अतिशय मी विचार करून बोलायला. मला केवळ माझ्यासाठी म्हणून करण्याची वेळ गेली. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये कशा पद्धतीची नाटकं, कारण आपण इतका रक्तपात पाहिला होता आणि तो पुन्हा नको, त्यामुळे सगळ्याच गोष्टी वेगवेगळ्या होत्या. आज पुन्हा पालटलेलं आहे, सतत तुझ्या मनात माझ्याबद्दल, माझ्या मनात तुझ्याबद्दल अशी सतत आडी आहे आणि ती आडी म्हणून मग त्याचा कधीही उद्रेक होतो.
आणि त्याला खतपाणी घालणारे हे काही नतद्रष्ट पॉलिटिशियंस हैं। ये तो बदलना बिल्कुल जायज़ है, वो तो बदलेगा, पीढ़ी बदलती है। अब हम आज की पीढ़ी के सभी नहीं, लेकिन बहुत से ढेर सारे जो बच्चे होंगे उनको अगर पूछेंगे तिलक कौन थे, उन्होंने क्या शुरू किया था। पिछली बार मैंने कहा बाबा साहब अम्बेडकर ने ये स्टेटमेंट किया था, तो उनका वो है, वो मैं बहुत मानता हूँ कि उन्होंने कहा पहले पढ़ो, संगठित होना और फिर लड़ो। तो जो लड़की मेरा इंटरव्यू ले रही थी वो पूछ रही, मैं जाके उनका बाइट लेना चाहती हूँ, कहाँ मिलेंगे। आता क्या क्या कहेंगे इसके लिए। तो मुझे लगता है कि जब ये तुम्हारी जिम्मेदारी बनती है, जब ये कैमरा लेके मेरे सामने आते हो तो तुम्हारा भी अभ्यास होना चाहिए, तुम्हें भी मालूम होना चाहिए। ये नहीं है कि सिर्फ मेरे हाथ में कैमरा है तो कोई भी सवाल कर सकता। जो अभी जो घट रहा है, जो कंट्रोवर्सी है, उसके बारे में एक सवाल करके कोई एक कंट्रोवर्शियल स्टेटमेंट मेरे तरफ से आपको मिले, वो पत्रकारिता नहीं है। आप सिर्फ रिपोर्टर नहीं है, पत्रकारिता करना है तो आपको सजग रहना पड़ेगा कि नहीं ये सही है, ये गलत है, कहना पड़ेगा। क्या यादें हैं अगर आप इस वजह हम मिलते तो है, विचारों का आदान प्रदान होता है। आदान प्रदान विचारों का मतलब क्या है, उसी वक्त जो हमारे इर्द गिर्द जो घट रहा है उसके बारे में हम बात करते हैं। हम कहते हैं ये होना चाहिए, ये नहीं होना चाहिए, ये बहुत ज़रूरी है। अकेले रहोगे तो बहुत घुटन होगी और उस घुटन के साथ हम जी नहीं पाएंगे। तो ये इकट्ठा होना बहुत ज़रूरी है। उसके लिए ईद या गणपति, ईद में हमको सभी मुसलमान भाई हैं उनके साथ शरीक होना चाहिए। हमको क्रिसमस में सभी क्रिश्चियन भाई लोग हैं उनके साथ, क्योंकि ये हमारे त्यौहार है भाई। ये थोड़ी ऐसे नहीं एक तबका है कोई वो सेलिब्रेट करते रहेगा। बड़ा सुकून मिलता है यार एक दूसरे को मिलने में। बिल्कुल नाजायज़ बातें हैं ये। अब तिलक साहब कितने बड़े थे, छोटे थे, ये हम तय करेंगे, हमारी औकात है। उनका नाम भी लेने थे। जिन्होंने अपनी ज़िंदगी न्यौछावर कर दी है उनके बारे में आप झगड़ा कर रहे हैं, कितनी फजूल की बात है। देखो भाई, जब तक हमारे जवान जो है उनको पूरी सहूलियत नहीं मिलती, वो क्या करेंगे, गोलियाँ खाएंगे। अब वहाँ का प्रॉब्लम क्या है, वहाँ की प्रॉब्लम के साथ ही वो अपने कदम उठाएंगे। ऐसे थोड़ी है कि हम यहाँ से कहे वो थोड़ी रहन है। उनको पूरी सुविधा सहूलियत मिलनी चाहिए कि ताकि जहाँ वो अपना निर्णय वही खुद ले सकें। और वहाँ की परिस्थिति क्या है तुम्हें मालूम है। अभी मैं हाल में सांबा होकर आया, आपको मालूम नहीं, मतलब ये सामने की फुटपाथ है, इसे और दुगना करो ये डिस्टेंस, तो वो पाकिस्तान है और यहाँ है। हम बंकर में बैठे हुए, अब बच्चे हैं 20, 22, 25 साल के बच्चे लगातार वहाँ 24 घंटे की ड्यूटी करते रहते, BSF के थे। अब जाके उनकी ज़िंदगी जब तुम देखोगे तब जाके पता चलेगा यार किस तरह की ज़िंदगी वो जीते। यहाँ से टिप्पणी करना बहुत आसान है। हम मदद मतलब कौन, हम सब कर रहे हैं, आप सभी हैं, पैसे दिए हुए आप लोगों ने हैं। तकरीबन 60 करोड़ थे, अभी फिर भी 37 करोड़ अभी बाकी है। तो इस साल एक तो हमको 3 स्कूल बनाने हैं, मेघालय, अरुणाचल और एक जगह है जो ITBP के इंडो टिबेटियन बॉर्डर पुलिस जो है उनके लिए, क्योंकि तबादला यहाँ होता है, बच्चे कहीं और है, फैमिली बच्चों की जो शिक्षा है वो हो नहीं पाती। तो ऐसे 3 उनके साथ मिले थे। हमारे कृष्णा चौधरी अभी रिटायर्ड हो गए, उनकी जगह दूसरा उनका, तो उनके साथ मेरी बात हुई थी। तो मैंने कहा 3 स्कूल तो हम बनवाएंगे। हम मतलब कौन, हम बनवाएंगे भाई। मेरे पास जितनी मेरी आमदनी होती है उसमें से जितना मुझे देना है वो देने की मैं कोशिश करता हूँ। लेकिन जो पैसे है, अब 10-12 करोड़ की बात है, 12 करोड़ जम जाते हैं, है यार, वो तो जमा हो जाते हैं। पैसे की बात नहीं है, आपके पास एक बहुत सही काम अगर वो करना चाहते, एक ऐसा बंदा नहीं, भिखारी नाम को 300 रुपये भिखारी नहीं, तो अच्छा अगर काम करना चाहते तो कोई ऐसे लोग पैसे देते हैं। हमारे शहरवासी जो है उन्होंने 60 करोड़ दिए हुए हैं किसानों के लिए, तो ये बिल्कुल फजूल है। सिर्फ उनको वो एहसास होना चाहिए कि दिए हुए पैसे सही काम के लिए जा रहे हैं, सही काम के लिए इस्तेमाल हो, यहाँ कोई घपला नहीं। तो बहुत आसान है। और मुझे लगता है कि कोई अच्छी चीज़ अगर आप कर रहे हैं तो किसी के लिए नहीं कर रहे, खुद के लिए। मुझे अपने अंदर जो इंसान है उसको ज़िंदा रखना है भाई। अगर कुछ अच्छा करूँगा तो अच्छी बातें जहन में आती रहेगी, बुरा सोचूंगा तो बुरी बातें आती रहेंगी। मेरे लिए तो ये गणेश उत्सव
और दिवाली और ईद और क्रिसमस ये बरस भर चलते रहता है कि नाम के माध्यम से कुछ करने को मिलता है। तो मुझे लगता है मेरे लिए तो 365 दिन ये त्यौहार के है। अगर आपके लिए त्यौहार के 365 दिन होने चाहिए तो जुड़ जाइए इस काम में। धन्यवाद। देखना इसको अभी बोल के समझ में आ रहा है। वो आया जी।